समृद्ध इतिहास आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा म्हणजे वळसंग। सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात वेगाने विकसित होत असलेलं एकमेव गाव वळसंग। सोलापूर पासून व स्वामी समर्थ अक्कलकोट नगरी पासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर असलेलं एकमेव गाव वळसंग। सोलापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या संदर्भात महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली। डॉक्टर ओंबासे यांनी सांगितले की ही स्पर्धा 14 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत किल्लाबाग सोलापूर येथे आयोजित करण्यात येणार आहे। स्पर्धेत सोलापूर महापालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात। स्पर्धेचे गट ठेवण्यात आले असून गट क्रमांक 1 मध्ये इयत्ता 5वी ते 7वी, गट 2 मध्ये इयत्ता 8वी ते 10वी आणि स्पर्धेचे विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिचित्र, तर गट 2 साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग स्पर्धेसाठी ठेवण्यात आला आहे। स्पर्धेसाठी आवश्यक रंग, पेन्सिल व इतर साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणायचे असून कागद मात्र आयोजकांकडून देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। तसेच या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जाणीव निर्माण होऊन सर्जनशीलतेचा वाव मिळेल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला आहे। बाबासाहेब आंबेडकर यांची पगार आहे त्या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिका आणि आमच्या कोल्हापुरातले कलाकार सचिव आहेत आणि आमच्याकडे आयडिया मांडली की बऱ्याच वेळा आपल्याकडे जयंतीचा आंदोलन म्हणतात बऱ्याच वेळा आपल्या मुलांपर्यंत चांगला संदेश देण्यासाठी आपण चित्रकला स्पर्धेचं आयोजन करूया। त्याच्यामध्ये किल्ला बाग जे परिसर आहे त्या ठिकाणी त्यातून आमचा शिक्षण विभाग याच्यामध्ये सरासरी 5वी ते 10वीपर्यंत विद्यार्थी आहेत। सर्व माध्यमांचे, सर्व शाळांचे, शहराचे 5वी ते 10वीचे विद्यार्थी त्यांच्यासाठी आम्ही सकाळी दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 ते 11 या कालावधीमध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित करत आहोत। याच्यामध्ये आम्ही 2 गट केलेले आहेत। एक तर 5वी ते 7वीचा हा गट आहे, त्याच्यावर त्यांनी विषय दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची व्यक्तिचित्र आणि दुसरा गट आहे इथं 8वी ते 10वी। त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील कोणताही प्रसंग साधारण हे 2 गट आहेत आणि उन्हाळ्याचे दिवस त्याच्यामुळे सकाळी लवकरात विद्यार्थ्यांनी यावं आणि आवाहन करतो। विद्यार्थ्यांनी येताना त्याच्यासोबत रंग, पेन्सिल व चित्रकलेचे लागणारे साहित्य स्वतःचे आणावे। त्या कागद वगैरे तो आम्ही आमच्याकडे पुरवला जाईल। साधारणतः स्पर्धेचा कालावधी 2 तास आहे आणि स्पर्धेचा निकाल 18 एप्रिल सोलापूर महानगरपालिकेमध्ये कळवण्यात येईल आणि त्यांना महापालिकेकडून आम्ही त्यांना सर्टिफिकेट देऊ, पुस्तक देऊ आणि इतरही काही सचिनजीने काही इतरही कॅश प्राईज बक्षीस दिलेली आहे। आणि त्याचबरोबर जे साधारणतः प्रत्येक गटातून 3 आपण पहिली बक्षीस देणार आहोत आणि 2 रुपये देणार आहोत, असे एकूण 10 बक्षीस आहेत आणि हे 10 लोकांना साधारणतः 8 ते 10 दिवसामध्ये ट्रेनिंग मिळाली म्हणजे अकॅडमीमध्ये त्यांना फ्री ऑफ कॉस्ट केलं दिलेलं आहे। तर आपला उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा आपण त्या असतो करू त्याचा ॲक्च्युअल जो उद्देश आहे आपल्या कुठल्याही महामानवांच्या ह्याच्यामध्ये तो महामानवांचा उद्देश पोहोचावा। त्या उद्देशाने विद्यार्थी वाचतील, बाबासाहेबांबद्दल अभ्यास करतील तर आणि विद्यार्थ्यांची जे काही लोकांना जे चांगलं काम करतील त्यांना थोडंसं अजून चांगलं सिनियर कलावंताचं गायडन्स भेटेल आणि लाईव्ह प्रात्यक्षिक असेल त्या दिवशी 14 तारखेला त्या किल्ला बागेमध्येच तर कसं काढायचं याचं लाईव्ह प्रात्यक्षिक सचिनजी आपल्याला येणार आहे। तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सर्व महापालिकेच्या शाळा, खाजगी शाळा, इंग्लिश माध्यम, उर्दू माध्यम, कन्नड माध्यम जे सर्व माध्यमाचे जे विद्यार्थी आहेत सर्वांनी आम्ही एक गुगल फॉर्म पण शेअर करत आहोत। आपलं नाव, तुमचं शाळेचं नाव वगैरे ते आम्हाला शेअर करून आम्हाला ताईला संधी मिळेल सर आता किती विद्यार्थी येणार आहे त्या अँगलनं आम्ही तयारी करू। तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि महामानवांचा जो जयंतीचा कार्यक्रम आपण अतिशय चांगल्याशा वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याचा प्रयत्न करू। जे नंबर जे येतात ते 10 ते 12 विद्यार्थ्यांचे जे नंबर मिळतात जे विनर लोक आहेत त्यांना माझ्याकडून मी मोफत शिबिर घेतलं। सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे, एक करिअर ओरिएंटेड आता 10वीची परीक्षा झाली, 12वीची परीक्षा झाली, विद्यार्थ्यांना कुठं जायचं असते किंवा या कला क्षेत्रात काय फील्ड आहे किंवा कुठं कॉलेज आहे किंवा याचं स्वरूप काय अभ्यासाचं तेच माहित नाही किंवा फार गाफील आहे, म्हणजे पालक लोक पण गाफील आहे त्याच्यामध्ये, कारण याच्यामध्ये करिअर आहे का
खूप प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे पालकांमध्येच काही प्रश्न आहेत की तेही मला असं वाटते की सुटतील, किंवा भारतामध्ये किती कॉलेज आहेत या ड्रॉइंग फील्डचे, आणि या क्षेत्रात येण्यासाठी पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे हे पण फार महत्त्वाचं आहे मला असं वाटतं. सुट्टीचे दिवस सुरू आहे, शाळकरीने कसं तुम्ही कॉन्टॅक्ट केलं, कसं मुलांना पाठवण्याची काय का पालक घेऊन यायचं म्हणून? 14 तारखेला सुट्टी आहे, पालक येऊ शकतात की आता ऑब्व्हियसली, कारण 5वीचे मुलं 6वीचे मुलं येऊ शकत आहेत, पण 8वी 9वी 10वीचे मुलं येऊ शकतात, सायकल येऊ शकतात, बस येऊ शकतात, स्वतः ते स्वावलंबी आहे. पण 5वी 6वीची मुलं पालकांना घेऊन आलं तरी चालेल, आणि पालकांना एंट्री आहेच पालकांना. आणि मी लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन त्यासाठीच करतोय की पालकांचे करमणूक व्हावी त्याच्यातून, आणि काही त्यांचे प्रश्न असतील तर ते विचारू शकतात ऑन द स्पॉट. कार्यक्षेत्रामध्ये सोलापूर सिटीमध्ये 1ली ते 12वी पर्यंतचे 1,50,000 विद्यार्थी आहेत आमच्याकडे. पण आपण हा जो गट घेतला तर 5वी ते 10वी पर्यंत घेतला 50,000 विद्यार्थी असू शकतील या गटामध्ये. तर 50,000 विद्यार्थ्यापैकी साधारणपणे आपल्या सगळ्याचे जर प्रयत्न झाले तर 2-3 हजार विद्यार्थी सहभागी व्हायला काहीच अडचण नाही. जागाही पुरेशा आहेत. आमच्या अपेक्षा 2-3 हजार विद्यार्थी यावेत. आपण सगळेजण मिळून तसा प्रयत्न करू. आशिया खंडातील सर्वात मोठा गृह प्रकल्प फक्त 7 किलोमीटर अंतरावर. सोलापुरातील राष्ट्रीय महामार्गाशी थेट जोडलेलं गाव म्हणजे वळसंग. वळसंग शांत, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त वातावरण. जिथे वाढता विकास आणि भविष्यातील गुंतवणुकीची उत्तम गॅरंटी मिळणार आहे. योग्य भौगोलिक रचना, ऐतिहासिक वारसा जपणारा आणि अनेक धार्मिक स्थळांशी कनेक्ट असलेला गाव म्हणजे वळसंग. गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि भविष्य घडविण्यासाठी परफेक्ट लोकेशन फक्त वळसंगमध्येच.